हॅलो नमस्कार मैत्रिणी. हा ब्लाऊज मी मागे एका व्हिडिओमध्ये दाखवला होता. हा बघा अशा पद्धतीने शिवला आहे. पूर्ण उभ्या लाईनी घेतलेल्या आहेत या ब्लाऊजला आणि कटोरी ब्लाऊज आहे. 44 साईजचा ब्लाऊज आहे तो आणि आईचा आहे आणि हा त्यांच्या मुलगीचा आहे. सेम आहे, फक्त कलर डिफरंट आहे. पण हा जो पिंक कलरचा आहे तो पूर्ण क्रॉसमध्ये कपडा होता. याला कटवर्क डिझाईन केलेली आहे. बाहीच्या साईडला मी पूर्ण उभ्या लाईनच घेतलेल्या आहेत. आडव्या लाईन अजिबात चांगले दिसले नसते, त्यासाठी मग मी पूर्ण उभ्या लाईन घेतलेल्या आहेत ब्लाऊजवर. म्हणजे कटिंग करते वेळेस तशा लाईन कट करून घ्यायच्या, त्यानंतरच ब्लाऊज कट करून घ्यायचा बघा. आता पूर्ण कटवर्क घेतल्यानंतर मी हाताला फक्त असे थोडंसं क्रॉस दिलेले कट दिलेले आहेत. आता हा ब्लाऊजसुद्धा पूर्ण डिझाईनचा होता आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला कसं जमेल तसं शिवून द्या. तर इथंसुद्धा मी अस्तरच्या बाजूला फक्त अशा पद्धतीने कटवर्क दिलेला आहे आणि मेन जो कपडा आहे तो पातळ आहे, ट्रान्सपरंट ब्लाऊज दिसू शकतो, त्याच्यामुळे हाफ मी असं इथं अस्तरला तेवढी डिझाईन दिलेली नाही. पाठीमागच्या साईडला सुद्धा सेम पूर्ण पाठीमागे डिझाईन होती ती मी कट केली नाही. पॅक बंद असा गळा शिवलेला आहे आणि अस्तरचा भागसुद्धा अशा फक्त त्याला पान शेप दिलेला आहे गळ्याला. म्हणजे घातल्यानंतर तो अस्तरचा भाग आतमध्ये आणि ट्रान्सपरंट हा ब्लाऊज दिसतो साईडला. तर एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज होते. हा लास्टला तरी मी माझ्या मनाने शिवला आहे. हाफ कॉलर एक आहे आणि कटोरी एक आहे. कसे वाटले ब्लाऊज नक्की सांगा.